मी अजय पांचा, सहशिक्षक, गव्हर्नमेंट हायस्कूल होसमुद्र. पुन्हा SSLC परीक्षेत येणारे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण आज अभ्यास करणार आहोत. प्रश्न आहे x वर्ग वजा 2x वजा 8 या बहुपदीचे शून्य आणि सहगुणक यामधील संबंध पडताळा. तर या बहुपदीचे शून्य आणि सहगुणक याचा संबंध आपल्याला पडताळायचा आहे. उकल लिहिते वेळेस हा जे बहुपदी आहे पुन्हा एकदा खाली लिहायचा आहे. x वर्ग वजा 2x वजा 8. तर लिहिल्यानंतर याचा सुरुवातीला आपल्याला अवयव पद्धतीने जसे आपण वर्ग समीकरण सोडतो सेम तसेच याचा आपल्याला बीजे काढून घ्यायचा आहे, म्हणजे शून्य काढायचे आहे. तर मी ते लिहितो शून्य. शून्य काढते वेळी आपल्याला या x वर्गाचा सहगुणक आणि इथे शेवटी हे अंक या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा. x वर्गाचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 असते आणि शेवटी आहे 8. मी चिन्ह न घेता तसंच घेतो. तर या दोघांचा गुणाकार केला असता 8 एका 8. 8 या पदाचे आपण असे अवयव लिहावं की त्या अवयवांची बेरीज किंवा वजाबाकी केला असता आपल्याला हे 8 मधील पद मिळेल. तर याचे सगुण याचे अवयव मी लिहितो 4 गुणिले 2. 4 दुनी 8. जर याची बेरीज केलं तर 6 होते, पण याला आपण वजा 4 आणि अधिक 2 केलं तर वजा 4 मधून 2 गेले तर आपल्याला पुन्हा काय म्हणजे वजा 2 भेटणार आहे. म्हणून हे अवयव इथे मी लिहितो. सुरुवातीला पहिलं पद जसं लिहायचं, त्याच्यानंतर या पदाचे दोन पद घ्यायचे. हे पहिला आहे वजा किंवा मी अधिक 2x वजा 4x. बघा वजा 4x मधून अधिक 2x गेले असतात वजा 2x राहतात आणि हे वजा 8 जसे तसे लिहायचं. बघा 1 2 3 पद होते, आता 1 2 3 4 पद झाले. आता मी काय करतो 2 2 पदांची इथं जोडी करतो. जोडी केल्यानंतर आपल्याला साधारण घ्यायचं आहे. x वर्ग आणखी x साधारण हे x असते, ते घेतल्यानंतर आतमध्ये इथलं 1x का म्हणजे x गुणिले x चा वर्ग प्लस इथलं 2 उरला आहे 2 गुणिले x म्हणजे 2x. इथं 2 लिहितो. त्यानंतर इथं दोन्ही ठिकाणी वजा आहे, मी वजा कॉमन काढतो. त्यानंतर बघायचं आहे इथं पण अंक आहे इथं पण अंक आहे, त्याच्यामध्ये लहान अंक बघायचा आहे 4 आहे. तर 4 च्या पडामध्ये 8 येते का बघायचं आहे. 4 गुणिले 8 येते म्हणून मी कॉमन घेतो. पण x इथंच आहे, इथं आहे का नाही म्हणजे कॉमन येत नाही. म्हणून यापुढे बघा 4 ला कशाने गुणाकार केले 4x येईल x ला, किंवा तुम्ही जे हे पद आहे जसे तसे इथे मी ठेवलो सेम तुम्हाला उत्तर मिळेल. 4 दुनी 8 म्हणजे किती घ्यायचं आहे वजा 2. 4 दुनी 8 म्हणजे 2 घ्यायचं आहे इथं. बघा सेम इथं झालेलं आहे. बघा हे पद आणि हे पद दोन्ही सारखेच आहेत. आता काय करायचं आहे हे दोन्हीचे सारखे त्यापैकी एक घ्यायचं आहे पहिले सुरुवातीला. त्यानंतर हे आणि हे वजा 4 हे एका ब्रॅकेट मध्ये ठेवायचं आहे x वजा 4. त्यानंतर सरळ सांगतो मी x बरोबर लिहून या संख्येच्या पुढे कोणतं चिन्ह आहे त्याचा विरुद्ध चिन्हानं इथे लिहायचं आहे. अधिक आहे मी लिहितो वजा 2. त्यानंतर x इथे लिहितो बरोबर जे चिन्ह आहे x च्या विरुद्ध चिन्हाने लिहायचं आहे म्हणजे अधिक 4. हे झालं 0. हे 2 x चे 0 आहेत. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे संबंध घ्यायचा आहे. संबंध काढते वेळी हे जे बहुपद आहे ते बहुपद पुन्हा एक वेळा लिहायचं आहे 8. त्यानंतर a ची किंमत घ्यायची आहे. x वर्गाचा सहगुणक a ची किंमत असते काय नाही म्हणजे b हे x चा सहगुणक असते ते किती आहे वजा 2. c हे शेवटचा पद म्हणजे वजा 8. तर शून्यांची बेरीज ती किती असते म्हणजे वजा b बाय a असते. तर त्या वरच्या abc चा वापर करून मी वजा b बाय a काढतो. ते आहे वजा इथलं सूत्रातलं. त्यानंतर वजा त्या b ची किंमत वजा 2 आणि खाली a ची किंमत आहे 1. आणि त्या पुढच्या भागामध्ये मी लिहिणार आहे हे जे आपल्याला शून्य मिळाले याची बेरीज घेतो मी. ते बेरीज आहे बघा सुरुवातीला वजा 2 आणि दुसरे शून्य आहे 4. हे मी याच्यावरून घेतलेलं आहे. हे जे आहे टर्म मी इथून अगोदर शून्य काढले त्यापासून घेतलेलं आहे. या दोघांची तुलना म्हणजे संबंध असते. तर वजा गुणिले वजा 2 आणि याच्या खाली काय नाही म्हणजे 2 असते म्हणजे उत्तर मिळालं इकडचं 2 आणि या बाजूला बघा इथं अधिक 4 आहे आणि हे वजा 2
आधी 4 मधून वजा 2 गेले असतात पुन्हा 2 मिळते, म्हणजे हे पद बघितलं तर दोन्ही बाजूने 2 भेटायला लागलेला आहे। त्यानंतर मी शून्याचा गुणाकार काढतो। शून्याचा गुणाकार आहे c/a, तर c ची किंमत आहे -8 मी इथे लिहितो, आणखी a ची किंमत आहे 1, ही किंमत मी या किंमतीवरून घेतलेली आहे। त्यानंतर शून्याचा गुणाकार मी इथे 2 शून्य काढले इथे लिहितो, ते किती आहे -2 गुणिले 4, तर हे -8 ला -8 काही नाही म्हणजे खाली 1 असते, आपल्याला माहिती आहे 4 गुणिले -2 म्हणजे -8, 4 दुगुणी 8। अशा प्रकारे इथे पण दोन्ही बाजू समान शिल्लक झालेले आहेत। अशा प्रकारे आपण काय म्हणजे माहिती आहे का शून्य आणि सहगुणक यामधील संबंध तपासतो आहोत। धन्यवाद।